युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. शिवसेना युती धर्म पाळते, भाजपनेही पाळावा, नाहीतर संघर्ष होणारच. झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमातून एकनाथ शिंदेंचे भाजपला खडेबोल. युती धर्मावरून एकनाथ शिंदेंनी भाजपला सुनावल्यानंतर भाजपही आक्रमक. उमरग्या शिवसेनेची काँग्रेस सोबत युती, हा कोणता धर्म? प्रवीण दरेकरांचा शिंदेंवर पलटवार. मुंबई ठाण्यात शिवसेनेचा मोठा भाऊ. पालिकेत शिंदेंकडून भाजपपेक्षा जास्त जागांची मागणी. जेवढे नगरसेवक तेवढ्याच जागा लढवणार. टू द पॉइंट मुलाखतीमधून शिंदेंचा मोठा दावा. कणकवली पॅटर्न बाबत एकनाथ शिंदेंचे कानावर हात. चाकण कणकवलीत युतीबाबत माहिती नाही. नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीवर एकनाथ शिंदेंचं भाष्य. कॅबिनेटमध्ये होतो. तुम्ही एकटेच होतात, बाकी मंत्री नव्हते ना? एकटाच काफी आहे ना मी. कॅबिनेट बैठकीला एकटा हजर असलो तरी पुरेसा आहे. शिवसेना मंत्र्यांच्या कॅबिनेट मीटिंगवरील बहिष्कारावरून शिंदेंचा मित्रपक्षांना गर्भित इशारा. शिवसेनेच्या संतोष बांगर यांच्यावर 50 खोकेचे आरोप करणाऱ्या तानाजी मुटकुळेंना आपण ओळखत नाही. झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. कॅबिनेटला एकटा असलो तरी काफी आहे. एकटा असलो तरी कॅबिनेटचा कोरम भरतो. कॅबिनेटमधील मंत्र्यांच्या गैरहजेरीवर एकनाथ शिंदेंचं टू द पॉइंट वक्तव्य. एकनाथ शिंदेंकडून संगमनेरकरांना एमआयडीसी मंजूरचं आश्वासन. थेट जाहीर सभेतूनच उद्योगमंत्री सामंतांना फोन, तर फोनवरून एमआयडीसी मंजुरीची थोरातांकडून खिल्ली. पुण्यातील गुंड गजामारणे पुन्हा जेल बाहेर. ऐन निवडणुकीच्या तोंडावर गजामारणेला जामीन, विरोधकांना शंका. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना सहआरोपी करा. वर्षश्राद्धाच्या दिवशी मनोज जरांगेंची मागणी. कुटुंबियांविरोधात षडयंत्र रचल्याची देशमुखांची दादांकडे तक्रार.